एक पाऊल तरुणाईचे भविष्य घडविण्याकडे हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट संजय राठोड यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन या बुलढाणा शहरातील या जिजामाता प्रेक्षागारमध्ये केलेलं आहे। बरेचसे युवक या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांना रोजगार मिळतो का यासाठी आपला अर्ज भरण्यासाठी ही मंडळी आलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात, किती शिक्षण झालेलं आहे आणि काय तुम्हाला काय वाटते, कुठली नोकरी तुम्हाला अपेक्षित आहे? आम्ही बुलढाणा तालुक्यातून बुलढाणा जिल्ह्यातून मोताळा तालुक्यातून आलो आहे। आम्ही जवळजवळ गावातून 20 मुलं आलो आहेत। आजच्या कंडिशनमध्ये भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण 9.2% इतके झालेलं आहे। आज बीकॉम ग्रॅज्युएट झाले, जेवढे पण ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत त्यांना आजच्या कंडिशनमध्ये नोकरी नाही। माननीय संजय राठोडजी यांनी जो उपक्रम इथे घेतलेला आहे, याच्या मार्फत आजच्या कंडिशनला बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच तरुणांना नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढलेले आहे। आणि आज जो हा कार्यक्रम होणार आहे याच्या मार्फत चांगल्या म्हणजे सुशिक्षित युवकांना रोजगार मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आम्हाला चांगला रोजगार या ठिकाणाहून मिळेल असे मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। निश्चितच या ठिकाणी जे आहे जवळपास महाराष्ट्रातील 70 कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणार आहेत। आणखीन युवक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण बघूयात। आपण या ठिकाणी बघू शकताय की बेरोजगार जे आहेत ते या ठिकाणी येऊन नाव नोंदणी जी आहे ते करत आहेत। जे शिक्षण त्यांचं झालेलं असेल त्या शिक्षणाच्या आधारावर या ठिकाणी जे आहे नोंदणी सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता युवक आहेत, युवकांसोबतच युवती देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगाराची संधी मिळावी यासाठी आलेले आहेत। व्हॉलेंटियर्स आहेत या ठिकाणी जे नोंदणी करून घेत आहेत। बरेचसे पालक देखील या विद्यार्थ्यांचे आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत, कुठल्या कुठल्या कंपनी ज्या आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत आणि तिथं नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या या कंपनीच्या मार्फत मिळणार आहेत। यासाठी हा रोजगार मेळावा जो आहे याचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं। यात नेमकंच या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव जे आहेत खासदार मुकुल वासनिक यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि या ठिकाणी मोठे नेते जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते। रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येनं जे आहेत युवक दाखल झालेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता हे जे युवक आहेत हे प्रत्येक स्टॉलवर युवकांनी आपापले शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर देखील या ठिकाणीच कंपन्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे। काही युवक आपल्यासोबत आहेत, ज्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकता। अशा पद्धतीचं अपॉइंटमेंट लेटर ऑन दी स्पॉट या ठिकाणी दिलं जात आहे। नेमकं आपण कुठून आलात आणि कशा संदर्भात आपल्याला हे अपॉइंटमेंट लेटर मिळाले? मी तळणी या गावामधून आलेलो आहे। आज रोजगार मेळावा इथं बुलढाणा येथे आयोजित केला आहे। माझं नाव रितेश संजय खर्चे, माझं शिक्षण BSc झालेलं आहे। आज या रोजगार मेळाव्यामध्ये अशी संधी भेटत आहे की जे बेरोजगार आहे त्यांना काहीतरी करण्याची संधी मिळत आहे। तरी आपण बघू शकतो संजू भाऊ राठोड यांच्यातर्फे काहीतरी मोठं यश आयोजित होत आहे। तरी पण मी म्हणू इच्छितो की हे संधी चांगली मिळालेली आहे की बेरोजगारांना रोजगार मिळू शकते। हे संधी चांगली आहे। अपॉइंटमेंट लेटर सोबतच मिळाले, कशा संदर्भात आहे हे मी हिताची एक कंपनी आहे तिथे अप्लाय केलं आहे, तिथं भेटून गेलं मला। माझं शिक्षणावरती BSc झाली आहे, तिथं BSc झाल्यानंतर भेटून गेली मला। निश्चितच या ठिकाणी आपापल्या शैक्षणिक योग्यतेनुसार या ठिकाणी सर्व जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आणखीन युवक आहेत, काय सांगाल, आपण कुठून आलात, आपलं नाव काय आणि शिक्षण किती झालं आणि काय सांगाल? सर, माझं नाव मोहन ज्ञानेश्वर हेडागे आहे आणि मी इथं रोजगार मेळावा या संजू भाऊ राठोड यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित केला, तर मी इथं आलेलो आहे। जसं माझं एज्युकेशननुसार मला नोकरी मिळणं हे माझी अपेक्षा आहे, म्हणून मी इथं आलो आहे। बस। निश्चितच जिल्ह्याभरातील बरेचसे हजारो युवक जे आहेत ते आज या जिजामाता प्रेक्षागार येथे आलेले आहेत आणि आपापल्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्यांना नोकरी मिळावी अशी त्यांची प्रत्येकाची आशा आहे, अपेक्षा आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।